जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत पीएचडी करावा की एम.फिल करावा. बघा, दोन्हीपैकी कोणता कोर्स चांगला आहे, त्याची एलिजिबिलिटी काय असते, फी किती द्यावी लागते किंवा स्कोप कसा आहे, आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जे पीएचडी आहे, ज्या डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी याचा फुल फॉर्म असतो. आता बघा, हा कोर्स जो आहे 3 ते 5 वर्षांचा असतो. तुमच्या रिसर्च वरती डिपेंड आहे की किती वर्ष लागेल तुम्हाला, 3 वर्ष लागेल की 5 वर्ष. त्यानंतर एम.फिल जो आहे, तो एम.फिल मास्टर ऑफ फिलॉसॉफी हा एक 2 वर्षांचा कोर्स असतो, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट वरती जे काम करता. त्यामध्ये मग नॅशनल हेल्थ सर्व्हिस असेल, सिव्हिल सर्व्हिस असेल किंवा ऍडव्हर्टायझिंग आहे, मार्केटिंग आहे, पब्लिक इलेक्शन एजन्सीज ज्या असतात तिथे तुम्ही काम करू शकता. त्यानंतर बघा, एलिजिबिलिटी जर बघितली, जर तुम्हाला पीएचडी करायचं असेल तर तुमच्याकडे मास्टर डिग्री कोणत्या याच्यामधली किंवा एम.फिल जे असतं. बघा, एम.फिल जर केलेलं असेल तर तुम्ही पीएचडी करू शकता, प्लस तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ती पण तुम्ही पास असणं गरजेचं असतं. बघा, आधी काय होतं तर तुमच्याकडे मास्टर डिग्री पाहिजे होती किंवा एम.फिल, ही पण तर मास्टर डिग्री आहे. त्यानंतर बघा, आता नवीन जी युजीसीने एक नवीन नियम काढलेला आहे, त्यामध्ये बघा 2023 पासून जर तुम्ही 4 वर्षांची कोणतीही डिग्री घेत असाल, जसं बीई बीटेक जे असतं 4 वर्षांचं असतं, अशी 4 वर्षांची जर डिग्री घेत असाल तर तुम्ही डायरेक्टली इलिजिबल आहात पीएचडी साठी. तुम्ही डायरेक्ट पीएचडी करू शकता, त्यामध्ये मग तुम्हाला मास्टर करायची गरज पडत नाही. आणि एम.फिल ची जी एलिजिबिलिटी असते बघा, ती असते मास्टर डिग्री जर असेल तुमच्याकडे सायन्स, आर्ट्स किंवा इंजिनिअरिंग मधली, तर तुम्ही एम.फिल ला जाऊ शकता. त्यानंतर बघा, फी जर बघितली तर फी जी असते ती डिपेंड करते तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाताय. पण आपण जर बघा, पीएचडी मध्ये काय होतं, पीएचडी मध्ये कॉलेज जास्ती मॅटर नाही करत, रिसर्चला जास्ती खर्च होतो. तर रिसर्च मध्ये जास्ती तुमचा पैसा जात असतो, त्यामध्ये मग 25,000 ते 2.5 लाखांपर्यंत तुम्हाला लागू शकते पर इयर साठी एवढे. कारण पीएचडी मध्ये सगळं काही रिसर्च वरती डिपेंड असतं, तुमचा रिसर्च जो असतो तो पब्लिश वगैरे करावा लागतो. त्यानंतर एम.फिलचं जर बघितलं तर ती असं 30,000 ते 95,000 तुम्हाला पर इयर साठी लागू शकता. त्यानंतर जर स्कोप बघितलं तर बघा, पीएचडी नंतर ज्या तुम्ही मार्केट रिसर्च अनालिस्ट असेल, युनिव्हर्सिटी प्रोफेसर असेल, स्टार्टअप मेंटॉर्स किंवा ऑथर्स तुम्ही बनू शकता. तर तुम्हाला खूप सारे जे जॉब्स मिळून जातात पीएचडी नंतर. आणि एम.फिल नंतर बघा, तुम्ही टीचर असेल, प्रोफेसर असेल किंवा ते नोवलिस्ट असतात, जे रायटर असेल, फिक्शन रायटर असेल किंवा टेक्निकल रायटर असेल, सीईओ असतात, मेडिटर असतात, पब्लिक रिलेशन जर्नलिस्ट, काउन्सिलर किंवा थेरपिस्ट असतात, तर ते तुम्ही करू शकता एम.फिलच्या नंतर. तर स्कोप दोन्हींचा चांगला, दोन्ही ठिकाणी तुम्हाला चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत असते. त्यानंतर सॅलरी बघितली, सॅलरी डिपेंड करते तुमचं स्किल आणि नॉलेज. पण आपण एक ऍव्हरेज जर सॅलरी काढली तर पीएचडी नंतर तुम्हाला सुरुवातीला 6 लाखांपासून ते 14 लाखांचं पॅकेज मिळत असतं पर इयर साठी. आणि एम.फिल नंतर जे असतं ते सुरुवातीला 3 लाखांपासून ते 9 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, मी तिथे पण तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.